आचे उपदेश नका करुणास आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाने चित्त शुद्ध करा। हितचे करावे देवाचे चिंतन, करुण्या मन शुद्ध भावी, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाने चित्त शुद्ध करा। तुका म्हणे हित होय तो व्यापार, तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिकवाने, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाने चित्त शुद्ध करा। पांडुरंगा जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुझे गणेशु सकलार्थ मती प्रकाशु, म्हणे निवृत्ती दासु अवधारी, त्यांचे केले स्मरण होई सकळ विषयचे अधिकरण, ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे। गे विठाबाई माझे पंढरीची आई, विमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा। आता तरी पुढे हाती उपदेश नका करुणास आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाने चित्त शुद्ध करा। संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय या उपदेशपर प्रकरणातील अभंगातून तुम्हा मनुष्य देहात आलेल्या सर्व जीवांना आयुष्याचं महत्त्व सांगून आयुष्याचा उपयोग करण्याचा उपदेश करतात। मनुष्य देहातलं आयुष्य साधन आहे, मनुष्य देहातलं आयुष्य हे साधन आहे आणि त्या साधनरूप आयुष्यानं बंधन निवृत्त करता येतं, तोडता येतं। हे साधनाचं त्या महत्त्व, हे साधनाचं साधनत्व आहे। इतर देहातलं आयुष्य साधन नाही, कारण इतर देहातल्या आयुष्याचा उपयोग करून त्याला दुःख निवारण करता येत नाही, सुख प्राप्त करता येत नाही त्या जीवाला। पण मनुष्य देहातलं जीवन असं आहे
आणि मनुष्य देहातला सर्वच त्याला मिळालेला समुदाय आयुष्य इंद्रिय प्राण मन बुद्धी हा असा साधनरूप सांगत आहे की याचा जर योग्य उपयोग केला तर दुःखाची निवृत्ती करता येते, परमानंदाची प्राप्ती करता येते, देव प्राप्त करता येतो, आयुष्याचं चीज करता येतं, जन्म मरणाच्या पार होता येतं. अनादी काळाचा संसाराचा जो काही त्रास आहे तो निवृत्त करता येतो. केली होई याची जन्मी किंवा येण्याची शरीरा येणे सरी हे जे फल आहे अशा प्रकारचा जो काही या ठिकाणी करण्याचा योग आहे तर तो या देहात आहे. म्हणून या देहातल्या जीवाला या देहातल्या आयुष्याचं महत्त्व तुकोबाराय सांगतात. आणि हे जर आयुष्याचं महत्त्व कळालं तुम्हा आम्हाला आणि आयुष्याचा जर सदुपयोग केला तर आपली या देहाला येण्याची आणि जाण्याची जी वारी आहे ती सफल झाली म्हणून समजा. विठ्ठल विठ्ठल सर्वजण बसले. आज आपण सर्वजण साधू संतांच्या अभंगाच्या चिंतनाच्या निमित्ताने एकत्र बसलो. तर हा जो चिंतनाचा योग आहे आजचा कीर्तनाचा, कीर्तन ही एक साधनच आहे मनुष्य देहात. आणि ह्या साधनाचा जो योग आहे आपल्या गावातील आपले चिंतन करणाऱ्या मंडळीपैकी भानदासराव बापूराव काळे यांना त्यांचं ईश्वरदत्त मिळालेलं आयुष्य संपून आज 12 महिने झालेली त्यांचं वर्ष कंप्लीट झालेलं आहे. त्यांना ईश्वराकडून देह भेटला, आयुष्य भेटलं आणि आयुष्यात जे त्यांनी काही कर्म केलं असेल तर ते कर्म परिपूर्ण झालं. आणि त्याच्यात काही व्यवहार केला, काही परमार्थ केला, काही संतांची सेवा केली, काही दान केलं, काही जे काही देवाचे दर्शन घेतलं असतील, तीर्थ केले असतील, ग्रंथाचं दर्शन किंवा सेवा केली असेल, त्या सर्व संयोगात त्यांचा जीवनकाल जो काही त्यांनी केलं तर ते केलेल्याचं जे काही फल आहे तर ते ईश्वराच्या कृपेनं किंवा ज्याच्या त्याच्या अंतकरणाच्या कृपेनं ज्याला त्याला भेटतच असतं. हा ईश्वरसृष्टीतला नियम आहे. जो करीन त्याला ते भेटन, पाप करीन तर पापाचे फल भेटतील, पुण्य करीन तर पुण्याचे फल भेटतील. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वराच्या हातानं. या जीवाला जसं कर्म करीन तसे फल भेटत असतात. मग नुसतं पापच पाप केलं तर पापाचं फल भेटतं, पुण्यच पुण्य केलं तर पुण्याचं फल भेटतं. जर उपासना केली, ईश्वराची सेवा केली तर सेवेचं बी फल भेटतं. जर ग्रंथाचं चिंतन केलं तर ग्रंथाच्या चिंतनाचं बी फल भेटतं. जर संतांची सेवा केली, ज्वलंत महात्म्याची, जिवंत महात्म्याची, तर त्या सेवेचं बी फल भेटतं. जर त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन केलं, आत्मविवेक केला, आत्मविवेक केला तर त्याला त्याचं बी फल साक्षात भेटतं. हे पहा, कर्माचे फल हे नंतर भेटत असतात उधार. आता पाप करा, आता पापाचं फल भेटत नाही, उधार येते. कारण आधी करा आणि मग
त्याला मिळवा. कारण की नगद नाही तिथं, कर्मशास्त्रात नगद नाही काही. आता कारण आताच भेटन असं नाही. म्हणून पुण्य आता केलं तर त्याचं फल पुढे भेटन. म्हणे संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे, मनोहार मग भोगीजे. आता नाही. आता पाप केलं तर त्याचं आता फल नाही. म्हणून पापी आज पाप करणारा आहे तो चांगल्या प्रकारचं जीवन जगतो. लोक म्हणते पापी पापापासून पाहतो, पापी त्यानं घर बांधलं, पापी त्यानं कार घेतली, पापी समजा डोक्यावर बसला तो. कारण आता त्याच्या पापाचं फल नाहीत ना. उत्कट कर्माचं फळ ताबडतोब आहे. पण ते उत्कट कर्म सर्व नसतेत ना विठ्ठल. सौम्य कर्म आणि उत्कट कर्म, उत्तेजक पदार्थ आणि सौम्य पदार्थ. तूप जर खाल्लं गावरानात, सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काही फरक, हप्ताभर खाल्लं तर शेवटच्या हप्त्यातल्या दिवशी काही फरक नाही. त्याचं फल नाही का आहे. तूप खाल्ल्यास काही फलच नाही का आहे. पण त्याचं फल दीर्घकालानं कळण. त्याच्या चेहऱ्यावरली चमक, त्याची वजन वाढलेलं, त्याचं शरीर पुष्ट झालेलं, त्याची बुद्धी विकसित झालेली, त्याच्यात शक्ती आलेली, ही दीर्घकालीन 6 महिने 12 महिने लागते त्याला. तेव्हा त्याचा काही दिसण्यासारखा फरक लक्षात येईल. सकाळी खाल्लं म्हणले तू पण सांगा तो पण आमचा फोटो काढा. काय फोटो काढा, तसाच खारपाडा निघन. म्हणजे त्या कर्माचं फल ताबडतोब नाही. त्या कर्माचं फल दीर्घकालाने भेटत असतं. त्याला सौम्य कर्म म्हणा. आता तूप खाल्लं, तूप खाल्लं तर लवकर फल भेटतं का नाही भेटत ध्यानात घ्या. आणि जर दारू पिली, एंट्री घ्या एंट्री, एंट्री तर पण लवकर नाही, काही टाइम लागतो मरायला, ताबडतोब नाही. आणि जर दवाखान्यात गेलं तर त्याच्याच मग नाही टाइम लागतो असं. पण जर हे उत्तेजक पदार्थ, एंट्री नाही घेतात, उत्तेजक पदार्थ दारू पेली, जो मोले मदिरा पी, ज्ञानेश्वरी शब्द आहे महाराज. जर दारू पेली की ताबडतोबच निशा येते त्याला. 15-20 मिनिटात तर त्याचं बोलण्यात फरक पडतो, त्याच्या चालण्यात, त्याच्या झोकं जाण्यात, त्याच्या हात फेकण्यात, त्याच्या डोळे ताणण्यात काय पडतो फरक. मग तसं तुपानं कुठं होतंय. मग तूप हे सौम्य पदार्थ आहे आणि दारू हा उत्तेजक पदार्थ आहे. उत्कट पाप कर्म झालं की ताबडतोब त्याला प्रचिती येत असते. ती उत्कट कर्माचं फल महाराजांना सांगितलं. आता तसं उत्कट पुण्य झालं काही तर ताबडतोब त्या पुण्याचं घबाड असं पुण्याचं फल भेटतं असतं. ते उत्कट पुण्य पण उत्कट असतं, ते उत्तेजक असतं. आणि जे नेहमी करतो आपण जे पापन पुण्य त्याचे फल पुढं भोगावाची महाराजाची होवी. मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहार पापाचं पुण्याचं फल नंतर असतं. म्हणून कर्मशास्त्राचे फल उधारेत असं आपण पाहू लागलो. मग उपासना आहे, तो उपासनेचं सुद्धा फल उपासना संपूर्ण बिनचूक परिपूर्ण झाल्यावर फल भेटत असतं. आणि तसंच ईश्वराची सेवा, संतांची सेवा, ह्या काही सेवा आहेत त्यांचे फल ते उत्कट असले, तळमळीनं असले तर ताबडतोब फळ भेटतं. तळमळीनं नसले, धीमघाईनं असले, धीमपानानं असले तर त्याचे फळ उशिरा भेटतील. पण विवेकाचं फल असते. जर संतांच्या संगतीत विचार केला आणि विचाराची साधना केली ह्या विषयात तर विचाराचं फल हे ताबडतोब विचार करतानाच भेटत असतं. म्हणून ज्ञानाचं फल हे ताबडतोब आहे असा आपला विषय होता. असो म्हणून साधू संत या आयुष्याचा साधन म्हणून उपयोग करा असा उपदेश करतात. विठ्ठल आपण उत्क्रमातून जाऊ जरा. जग रचना केली देवानं ईश्वराने जगाची, पण शिकविले सर्व संतानं, उपदेश केलाय संतानं. जग कोण केलं, कसं केलं, कशापासून झालं, जीवाला देह कसा भेटला, जीवाची कर्माची फलं कशी भेटतील, कोण्या कर्माचं फल काय, हा सर्व जो उपदेश आहे
हा सर्व उपदेश संतांनी केला. म्हणून रचना सर्व ईश्वराची आहे आणि सांगणी शिकवणी उपदेश सर्व संतांचा आहे. म्हणून संतच उपदेशक आहेत. ईश्वर करता आहे, उपदेशक नाही. आणि संत उपदेशक आहेत. म्हणून संत उपदेश करतात आणि संतांना उपदेश करण्याचा अधिकार आहे, कारण ते उपदेश करण्यासाठी तिथं आलेली आहेत. मायाच्या अगोदर जगातलं काहीच नव्हतं. सर्व माया जगाचं कारण आहे. माया जगाचं बीज आहे. मायेपासूनच हे जगाचं झाड एवढं मोठं उगवलेलं आहे. त्या मायेच्या आधी पाहिलं तर जगातलं काहीच कण बी नव्हता. पहिले कुठेच नव्हते काही. पहिले जगातलं हे जीव, हे विश्वर, हे जगत, हे भूत, हे गुण, हे दगड, हे लाकडं, हे काहीच नव्हतं. काहीच नव्हतं. कोणच्या 4 खाणी 4 वाणी 84 लक्ष जीव येऊनी हा जो जगाचा एवढा मोठा बाजार आहे, हा पहिला काहीच नव्हता. तिथे एक ढालगत निर्माण झाली. त्या मायेने एवढी ख्याती केलेली आहे आणि त्याच्यापासून ही रचना झालेली, असं बी आपल्याला संतांनं सांगितलेलं आहे. अफाट मायेच्या जगतामध्ये आपल्याला मनुष्य देह भेटलाय. कोणाला कुत्र्याचा भेटला, कोणाला मांजराचा भेटला, कोणाला बैलाचा, गध्याचा, कशा कशाचा भेटलाय, पशु पक्ष्याचा, कीटक पतंगाचा देह भेटलेला आहे. सर्वांना आपोआपली आणि सर्वांना आपोआपल्या जागेवर आता देह घेऊन आपण आहोत, असं आपल्याला संतांनं सांगितले. आणि मग आपण देहाला आलेलो आहोत. आपण पहिल्यानं देहधारी नव्हतो. आपल्याला देह मिळालेला आहे ह्या अशा सृष्टीमध्ये, पंचभूताच्या जगामध्ये. हे तर खरं आहे ना, की संतांना सांगायला नाही खरंय. म्हणून संतांचं सर्व बोलणं खरं म्हणून ऐकलं पाहिजे. भाव ठेवून ऐकलं पाहिजे. श्रद्धा ठेवून ऐकलं पाहिजे. एक तर ते खोटे बोलत नाहीत, एक तर ते बिनकामाचं बोलत नाहीत. खोटं बोलत नाहीत, बिनकामाचं बोलत नाहीत. खरं बी बिनकामाचं बोलत नाहीत. ती कामाचंच बोलतात. म्हणून आपल्या कामाचं आणि खरं फक्त संत बोलतात. म्हणून संतांचं बोलणं जीव लावून ऐकलं पाहिजे. त्यानंच आपलं कल्याण आहे. संतांच्या वचने वारी जन्म दुःख, संतांच्या वचनानं जन्म दुःख निवृत्त होते, मृत्यूचं दुःख निवृत्त होते, असा संतांचा महिमा आहे. म्हणून संतांचं बोलणं आपण ऐकायलो की या सृष्टीत आपल्याला देह भेटला. प्रत्येकाला, कोणाला काळा, कोणाला गोरा, कोणाला उंचा, कोणाला ठेंगणा, कोणाला स्त्रीचा, कोणाला पुरुषाचा, कोणाला स्वरूप, कोणाला कुरूप, असा जो देह भेटलाय. कोणाला कोण्या गावात, कोणाला कोण्या घराण्यात, कोणाला कोण्या कुळात, कोणाला कोण्या मायबाबाच्या, प्रत्येकाच्या आपोआपल्या वंशातून कुळातून हा देह भेटला. या जातीचा, या नावाचा, या गावाचा, असा म्हणून आपण ती घेऊन आता उभी, तो देह घेऊन उभी येत आपण आता त्यांना घ्या. पण हा देह भेटलाय केव्हापासून भेटला? आई वडिलाच्या माध्यमातून भेटला. कोर्टपर्यंत नेहमी का काही करार आहे, याचा करार आहे. त्या करारालाच आयुष्य म्हणते. ह्या भेटल्यापासून याची जी काही लिमिट आहे, याचं मर्यादा आहे, कोर्टपर्यंत आपल्या हातात राहणार आहे. ज्या काळपर्यंत आपल्या हातात राहणार आहे तेवढ्याच काळाला आयुष्य म्हणते. एका जीवाचं आयुष्य संपलं म्हणजे सर्व काळ नाही संपला, बाकीचा काळ राहतो, पण त्याचा नाही राहत. अल्पायुष्य मानव
महाराज जीवाला अल्पायुष्य, काळाच्या मानाने किती काविष्य, ह्या सृष्टीचा काल किती दीर्घ आहे महाराज. एक एक युग किती किती काळाचा आहे. 4,32,000 वर्षाचा कलियुगच आहे एकटा. किती लाख? 4,32,000 वर्षे. तर आवाक्याच्या बाहेर बरं का हिशोब करीत बसलो तर मग कळन की आपल्या किती पिढ्या होत्या. 4,32,000. जशा बातम्यामध्ये मोठ्याल्या पैशाची आकडी येत असतील की ह्या नेत्यानं इतका घोटाळा केला. आपल्याला ते लाखातून कोट्यातून करोडोत आकडी असतील, ते फक्त बातम्यावरच ऐकायचे आपण. मोठ्याली आकडी की ह्या इतका निधी ह्या तालुक्याला तिकडं पाठवलं, ते लाखात कोट्यात आकडी असते. तसे हे योगाची आकडी कशी ते कोट्यात आहे. 4 लाख लाखात लक्षात आहे. 4,32,000 वर्षे कलियुग, 8,64,000 वर्षे द्वापार युग. काय मिळेल त्याचा? 12,96,000 वर्षे कोणता युग? त्रेतायुग. द्वापार. त्रेतायुग. त्रेतायुग. काय मिळेल त्याचा? 17,00,000 कितीतरी 28,000 वर्षे कोणता युग? सत्ययुग. त्याला क्रतायुग म्हणते. असे आणि संधी युग, एक एक युग 4-4 बार येऊन गेला की त्याला एक चौकडी म्हणते. अच्छा 14 चौकड्या झाले की त्याला एक मार्कंडे म्हणतात. मार्कंड्याचा विषय काय मिळेल त्याचा? असे 100 कल्प, अशा 100 कल्प झाल्यावर मग ब्रह्मदेवाचा योग दिवस होतो म्हणते. योग दिवस आता काय दिवस आहेत आता बाबा. आणि असे ब्रह्मदेव 100 वर्ष टिकवतो. अशा दिवसाचा एक एक दिवस एवढा आहे त्याचा. आणि त्याचं आयुष्य संपल्यावर मग कल्प होतो. आणि मग हे सर्व काल सृष्टी संपते. विठ्ठल मोजीत गेल्यास, पुराणाच्या दृष्टीनं मोजीत गेल्यास केवढा आहे काळ. आणि त्या काळातून आपल्याला भेटलेले कोणाला 100 वर्षे शतक गणिली फक्त, कोणाला 90, कोणाला 85, कोणाला 70, कोणाला 65, कोणाला 50, कोणी 45, कोणी बिडी बहादर दारू बहादर असला तर मग 25, 35, 25, 24. हा मग पण अल्प अल्प म्हणल्यावर शेवट त्याचा उपजत मृत्यू. विठ्ठल एक उपजता मूर्ती निसर्गल मले मिळालं म्हणले. मुलगा होऊन वाढला तर किती आयुष्य भेटलो. काय काय आयुष्य भेटलं ते जन्माला. त्याला फक्त मनुष्य ते भेटला आणलं की 4-2 श्वास घेतले काहीतरी केला तो. ते पण कमी आयुष्य, अल्प आयुष्य. आणि तसं पाहिलं तर मोठ्या काळाच्या मानानं अल्पच आयुष्य म्हणून अल्पायुष्य मानव देह शतक गणिले. गणना केली 100 की जास्तीत जास्त मर्यादा 100 वर ठेवलेली. त्याच्या आतच एखाद्या गाडीचं 100 वर चलती, पण 100 वर कोण चालतं? 60 वर 60 वर. चांगले रस्ते असले तरच चालते. तसे जर रस्ते असले तर आवरण 5 वर चालू लागते. विठ्ठल असं आपल्याला विस्तार करायचा नाही. सांगायचं तात्पर्य की आयुष्य भेटल्याले आणि त्या आयुष्यात आपल्याला हे देह जग कळायला लागलंय, कर्म करता यायला लागलंय, व्यवहार करता यायला लागलाय. ही आयुष्याची मर्जी. ध्यानात घ्या महाराज, आयुष्याची मर्जी. मग आयुष्य आहे तोपर्यंत इथं व्यवहार करता येतो, जीवन जगता येते. आणि आयुष्य संपलं की मग करणं थांबत. केले होय याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे. या जन्मात काय करायचं तर करता येते. पुन्हा हे आयुष्य गेल्यावर भोगता येतंय पण करता काही येत नाही. ध्यानात घ्या. कुत्र्याला करता काही येत नाही, भोगता येते मागं केलेलं. माणसाला भोगता बी येते मागलं केलेलं. आणि आता नवं करता बी येते. म्हणून करा रे बापानो, करता येतं. कुत्र्याला काही करता येत नाही. कुत्र्याला काही करता येत नाही. बरं का, कुत्र्याला सुख निर्माण करता येत नाही, दुःख घालविता येत नाही. कुत्र्याला संसारातलं बी काही घर करता येत नाही, विहीर पाडता येत नाही. पोरायचे लग्न
करता येत तसं करायचं काम नाही, त्याच्यात तसंच ठेवलं ईश्वरानं जीवन. करता येत नाही, काहीच करता येत नाही. मागचे सुखदुःखाचे फल भोगता येते, म्हणून ते भोगायचं नाही, कर्मभूमी नाही, भोगण्याची देह ती. तर देह कसे येतं? महाराज म्हणतात ना की सुख दुःख भोगीती अंध मुख होती बहिर्मुखी, अंध मुख होती बहिर्मुखी, असे ते देह असतात. आणि तो देह आपल्याला भेटला नाही, आपल्याला मनुष्य देह भेटलाय. आणि मनुष्य देह भेटून आपल्याला जे काही जीवन जगायलो ते आपलं आयुष्य काळाला मोठा आहे, पण आपल्या हातात जो दिलेला आहे ह्या सृष्टीतला त्याला आयुष्य म्हणते. जशी सर्वच जगामध्ये जे काही पैसा आहे, जे काही मालमत्ता आहे, तर ती खूप आहे जगात, पण आपल्या जी वाट्याला आली आपण कर्म करून आपल्या वडील उपार्जित किंवा आपल्या कष्टातून त्याला इष्टित म्हणतो. समजा जगातल्या वस्तू आपली इष्टित असते का? आपल्या हाताला आपल्या वाट्याला आली, वडील उपार्जित आली, किंवा आपण काही इथं कर्म केलं, व्यवहार केला आणि त्यानं कमिली, तितक्याला काय म्हणा आपली मालमत्ता, आपली स्थावर जंगम मालमत्ता इष्टित, तितकी आपल्या हातात आहे, बाकीची आहे पण आपली नाही. तसा काळ किती, पण त्याच्यातून 100 वर्ष आपल्या हाताला लागलेला आहे, पण त्या 50-60 जो असन त्याला आयुष्य म्हणावा. आणि त्या आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी करता येतं. आपल्याला आयुष्य भेटलेले. आणि तुकाराम महाराज अशा साधनरूप आयुष्याचा नाश करू नका म्हणतात, अनासा उपदेश करतात. संतांना उपदेश करण्याचा अधिकार आहे, उपदेश करण्यासाठी ते आलेत. आणि आपण बी उपदेश घ्यासाठी चालू. आपल्याला कळत आहे काय की संत उपदेश करण्यासाठी आलेली. अरे ते आले उपदेश करण्यासाठी, तुम्ही आम्ही कशाला आलो? अरे आपण बी उपदेश घ्यासाठी आलेलो आहे. त्यानं उपदेश करायचं सोडलं नाही, पण आपण उपदेश घ्यायचं मात्र काय केलेलं आहे? सोडल्या सोडलं म्हणल्यापेक्षा धरलेलंच नाही. बहुतेकांना काही नाही धरले, उपदेश घेण्याचं धरलेलंच नाही. म्हणजे ज्याच्यासाठी आलो ते करीन. आता आपण उपदेश घ्यायसाठी आलो. जसा शिक्षक शाळामध्ये कशाला आला? शिकवायला आला. आणि विद्यार्थी कशाला आला? त्याच्याकडून शिकून घ्यायला आला. हे जसे दोन आले. मग शिक्षक फळ्यावर जाऊन खळडू घेऊन डस्टर घेऊन लिहायलाय, शिकवायलाय, बोलायलाय. आणि पोरगं बी आत बसलेले. पोरं पण ते कुणाकाला चिमटे घ्यालीत, खडे मारायलीत, हे कुणाकाच्या आंगड्याच्या बाहेरच्या गाठी मारायलीत, हे कुणाकाचे केस वाढायली. कोण? कुठं? शाळेत. शिक्षक बी शाळेत, पोरं बी शाळेत. शिक्षक शिकवायच्या नादात आणि पोरं खेळायच्या नादात. असं झालं कोणत्या शाळेत. कोण्या शाळेत नाही, त्या शाळेत झालं इथं आता. तुकाराम महाराज शिकवायला लागलेत, ज्ञानोबाराय शिकवायला लागलेत, नाथराय शिकवायला लागलेत, नामदेवराय शिकवायला लागलेत. काय सांगावं महाराज? आणि आपण त्यानं सांगितलेलं शिकवायला लागलो का दुसरंच चाललंय? दुसरंच चाललंय आपलं. दुसऱ्याच आपल्या आमची गप्ती चालल्यात. म्हणून हे पाहून महाराजानं, तुकाराम महाराजानं आपल्याकडं पाहिलं. अरे तुम्ही शाळाच्या पिरियडचा नाश करायला लागली. कारण नेहमी नाही शाळेचं काही पिरियड आहे, पुन्हा शाळा सुटली तुम्हाला कोण शिकवीन? म्हणून तुकाराम महाराज त्या पिरियडचं महत्व, त्या काळाचं महत्व अभंगाच्या पहिल्या
आतापर्यंतच्या आयुष्याचा नाश झालाय. इथून पुढे तरी आयुष्याचा नाश होऊ देऊ नका. चान्स भेटला तुम्हाला, त्या चान्साचा, संधीचा उपयोग करून घ्या, संधी साधून घ्या. महाराज, संधी असते, आपल्याला संधी कळाली पाहिजे. आपल्याला आयुष्य भेटलं तेवढी संधी, आयुष्य संपल्यावर संधी संपली, आपली काही करता येणार नाही. ध्यानात घ्या. आणि आयुष्यात काही संधी आहेत. लहानपणी शाळेत जातो, शिकायची संधी, काही वर्षे संधी, पुन्हा तुला शाळेत घालणार नाहीत, घेणार बी नाहीत ते दिलं. पुन्हा नंतर जरी म्हणलं की आमचे 40 वर्षाचं पोरगं घ्या तुमच्या शाळेत. संधी, ज्या काळात संधी असते त्या काळात शिकलं पाहिजे. काही खेळण्याचा काळ असतो, त्या काळात खेळलं पाहिजे. आता या म्हाताऱ्या माणसाला खेळत पण भेटून 50-60 वर्षाचं आमचं बी म्हातारं घ्या तुमच्या खेळात. ते म्हणते तुमच्या तिकडेच बसा, त्याला घरी नेऊन झोपू घाला, तिकडे घाला त्याला. संधी खेळायची त्या टायमात खेळलं पाहिजे, संधी शिकायची त्या टायमात शिकलं पाहिजे. संधी कष्ट करण्याची त्या काळात कष्ट केले पाहिजे. महाराज, संधी आईबापाची सेवा करण्याची, आईबाप आहेत वर्धेत घरात, संधी दिली ईश्वराने सेवा करण्याची, संधीत सेवा केली पाहिजे. त्याची संधी मुलाबाळाचं संगोपन करण्याची काही काळ असते. ते संधी नेहमी नाही बरं का, आपल्यावर नेहमी नाही, संधी आहेत त्या काही काळ. शिक्षणाची संधी गेली यायची निघून, खेळण्याची संधी कायची निघून गेली. आता खेळायला जरी म्हणतात, खेळता येत नाही, कोणी खेळत घेणार नाही. संत श्रवणाची बी संधी आहे. हा, तेच सांगायचं, तिकडेच जाते मला, पण मी लांबून लांबून चाललो. एका ह्या जीवनामध्ये, मनुष्य देहामध्ये अनेक चान्स आहेत, अनेक संधी आहेत, अनेक चान्सेस आहेत आपल्याला. पण आपली समधी चान्सच वायात चालली. लय चान्स आहेत. त्या पत्त्याच्या खेळात असे की चान्स ते नका घेऊ इकडे. आम्हाला कुंकडत होते, तो कळत राहत कुंकडत नाही राहत. आम्हाला काय करायचं? ज्याला कुठतरी बसून राहतं त्याला नाही जमत. ते आम्हाला चौकड फिरायचं, कुठत नाही थांबायचं. याला चक्कर करायची फक्त, थांबायचं कुठत नाही. काय आम्ही बाजाराला गेल्यावर बोंबील माशाच्या साठीतून जायला काय हरकत आहे? घ्यायचं नाही तिथे बघतो, काय जायचं? चौकाड्या समध्या साथीतून जायचं, काय करायचं? आणि पाहतंय फक्त, काय करायचं? पाहत, घ्यायचं काहीच नाही. पाहायला काय हरकत आहे? म्हणून पाहत 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 चालू, निरकित गेली ओन पाहितो तन्मय झाली. पाहत पाहत चालायचं, संसाराचं निरीक्षण केलं पाहिजे. मग सर्व संध्या आहेत, आणि त्या संध्या आपल्या वाया चालल्यात, वायात गेल्या वाया. म्हणून महाराज म्हणतात वाया घालू नका. आता वाया जाणं काय आणि सार्थक होणं काय, ह्या गोष्टीचं आपण पाहू. हे पहा, लहानपणी ज्यानं लहान बालपणाची संधी सार्थक केली ते सक्सेस झाली शिक्षणात, बाकीचे वाया गेली. त्यानं खेळण्यामध्ये ट्रेन झाली, ते व्यायाम करण्यात, खेळण्यात, त्याची संधी त्यानं साधिली. जे येड्या का बऱ्याच राहिले, कोणात खेळ खेळला नाही, त्याची संधी गेली म्हातारपणी, वाया गेलं त्याचं खेळण्याची संधी. काहीला कमाईची संधी होती, त्या कमाईच्या संधीतच बिड्या वाहड्या, दारू पेढी, पत्ते खेळले, लावा केल्या, भांडणं तोडणं केली, आणि पोऱ्या वाजला झाला 50-60 वर्षाचा. आता काय कमीच येतो? आता दवाखान्यात गोळ्या चालल्या, बीपीच्या, शुगरच्या, चालला त्याचा किती केवढ्या कोण रोज आणि केवढ्या कोण महिना. काय कमी तो आता? घायाळ झाला. संधी गेली त्याची कमाईची. कमाईच्या आयुष्यात त्यानं हुशारी नाही केली. आता पुन्हा नंतर आईवडिलाच्या सेवेची संधी, ती बी जावडायला लागला. आहे त्या परिस्थितीत तो आईवडिलाची सेवा कर, संधी आहे, तुला आईवडिलाला राहणार नाही. उद्या ज्याचे आई वडील गेले त्याला सेवा करायची असली, इच्छा जरी असली, काय करीन तर नको, कोणाची सेवा करतो? फोटोला हार घालावं लागत, वरचे श्राद्ध करावं लागते, पित्र बामणं जेव घालावं लागते. काय करतो तू? आई वडील नाही, तुला आता काहीतरी प्रत्येकाचं सेवा करावं लागेल. आई वडील सेवेला राहील, म्हणून जोपर्यंत आहेत तोपर्यंत सेवा करा. संधी प्रत्येक, तशीच आपल्याला काढणार डोळे तोपर्यंत तीर्थयात्रा करण्याची संधी शास्त्रानं बहिरंग साधनाची सांगितलेली. तशीच आपल्याला भावना शक्ती, मन चांगले शुद्ध आहे तोपर्यंत ईश्वराची भक्ती करण्याची, प्रेम करण्याची संधी. गळा चांगला आहे, शक्ती चांगली आहे तोपर्यंत भजन करण्याची काय महाराज संधी. नंतर जातंय पा शक्ती हातात आहे तोरक मृदंग वाजायची संधी, सेवा द्यायची, सेवा करायची. ध्यानात घ्या गोष्टी. तसं जोपर्यंत आपली बुद्धी चांगली आहे तोपर्यंत शास्त्राचं चिंतन करण्याची संधी. बुद्धी साठीबूट नाही झाल्यावर शास्त्र हातात घेऊन उपयोग नाही.
शास्त्रातल्या युक्त्या कसोट्या कळणार नाहीत, प्रमेय कळणार नाही, सिद्धांत कळणार नाही, सूत्र कळणार नाही. संधी बुद्धी चांगली तोपर्यंत संतांची सेवा करण्याची संधी आणि आत्मा लक्षात घेण्याची संधी या देहात. ब्रह्म आत्मा ब्रह्मरूप हे लक्षात घे, ह्या संध्या आहेत. आणि हे काहीच जर केलं नाही आतापर्यंत सांगितलेलं ज्यानं काहीच गेलं नाही, त्याचं आयुष्य वाया गेलं का काय झालं? वाया यरधार सर्व स्तरातून जात असताना सावध असावं, त्या त्या स्तरामध्ये ते करावं, ते योग्य ते करावं. बालपणी शिक्षण घ्यावं, योग्य ते करावं. खेळावं योग्य. पहा, शिक्षण घेतलं सांदीपान ऋषीच्या आश्रमात, खेळ खेळले कृष्णानं. संधी जवळ दिली नाही. युद्ध करायच्या टायमाला युद्ध केली, खेळ खेळायच्या टायमाला खेळ केली, उपदेश करायच्या टायमाला उपदेश केला, सांभाळ करायच्या टायमाला सांभाळ केला भक्तांचा. ज्या ज्या टायमाला जे जे योग्य ते केलं त्यालाच अवतार म्हणावं, त्याला तर पुरुषार्थ म्हणावं. ते तर शाण्याचं लक्ष नाही. आणि ह्याच्याचं लक्षण काय? संधी गेली निघून सोंग आलो मागू. येण्याचं लक्षण हे. बालपण गेलं, धोड झाला, शिक्षण नाही शिकला. हर कटकट वाजूस तर खेळ नाही खेळला. गणित गात्र झालं आयुष्य किंवा शक्ती, आणि कमाई नाही केली काहीच. बायको घरात बोलायली, मायबाप म्हणतात वाया गेलं, शेजारी म्हणतात काही नाही खरी याचं धुमडं वाजलं. चौकून त्याच्यावर अपमानाचा वर्षा व्हायला काय की त्यानं म्हणजे त्या ज्या टायमात जे कराय. हे पहा, बालपणी जो शिक्षणातून हुकला, घरात किशोर वयात जो खेळण्यातून हुकला, जो 30-35 वर्षाच्या 50 वर्षाच्या आतल्या काळामध्ये जो कमवीतून हुकला, कलीतून हुकला, भजनातून हुकला, तीर्थातून हुकला, पुन्हा शास्त्र चिंतन करण्यातून हुकला, कीर्तन प्रवचन ऐकण्यातून हुकला, संतांच्या सेवेतून हुकला. असा जो हुकल्याला असतो ना, हुकल्याला, चौकून हुकल्याला, चौकून मुकल्याला, त्याचं आयुष्य, त्याच्या संध्या सर्व वाया गेल्या. सर्व काय झाल्या? संध्या वाया गेल्या. नोप्यात आता चान्स, आता त्याला चान्सच नाही, काही नाही. असा होऊन बसला. अशा माणसाला तुकाराम महाराज म्हणतात की वाया गेलं त्याचं आयुष्य. आणि असं अनेकाचे दाखले देतात. असं होईन बर का, नका करू ना आयुष्याचा त्याचा सारखा. तुम्ही जी संधी आहे तुमची, त्या संधीत तुम्ही सावध असा. सावध होऊन भजनी लागा, सावध होऊन जीवन जागा. कुठा जागी वारी आता, जागरी जाग दादा. अशी हुशारी शिकितात संत आपल्याला, प्रत्येक वेळोवेळी शिकितात. मज निरंतर
सर्व स्तरातल्या लोकांना साधू संत उपदेश करतात. म्हणूनच तुकोबरायला जगद्गुरु मानतात. सर्व स्तरातल्या लोकांचे गुरु आहेत ते. शिक्षणातल्या लोकातले, कमाईच्या लोकांचे, खेळण्यातल्या लोकांचे, शास्त्रचिंतन, बहिरंग अंतरंग साधन करणाराची, देवाची सेवा कशी करायची, संतांची सेवा कशी करायची, शास्त्राची सेवा कशी करायची, आत्मसेवा कशी करायची, ह्या सर्व सेवा, सर्व निरूपण करणारी संत सर्व उपदेश करतात. मग निरंतर नेहमी करतात. सर्व क्षेत्रात मला जागं करतात संत. हे पहा संत उपदेश आहेत. आता तरी पुढे हाची उपदेश ते करतात आणि म्हणतात नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका. मग आपल्याला काय शिकवणे द्यायचे? आपण ज्या स्तरात असतो ते शिकवणे. आपल्याला बालक असतो तर शिका, खेळा, खा चांगलं, आई वडिलांचा प्रेम घ्या. तरुण असताना तर कमाई करा, आई वडिलांची सेवा करा, जिम्मेदारी स्वीकारा आपल्या कुटुंबाची आणि जिम्मेदारीने व्यवहार करा. पाप करू नका, अनाचार करू नका. जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेचकरी हा त्याला सांगितला उपदेश संतांनी तरुण वर्गाला. जरा पुढे गेला असला तर आई वडील घरात म्हातारे झाले त्याची सेवा करा. आणि इतकं करून हे तर व्यवहारातलं करणं हे केलं चांगलंच आहे, पण हे याच्यात बी हुकलो आपण म्हणून हे बी शिकेलं. आणि महत्वाचं शिकेलंय की शास्त्र पहा, संत काय बोलतेत पहा, आणि देवाचं स्वरूप खरं कोणचं पहा, आणि तुम्ही कोण आहे ते पहा, आणि तुम्ही आणतो देव कसा एक हे शास्त्रात, वेदात, पुराणात, उपदेशात सांगितलेले, साधू संतांच्या गाथ्याने ज्ञानेश्वरीने सांगितलेले ते चिंतन लक्षात घ्या. आणि ते चिंतन लक्षात घेऊन तुम्ही आत्मा ब्रह्मरूप आहे ते खरे आणि जग खोटे हे लक्षात घ्या. अंतिम उपदेश बी संतांचा, प्राथमिक उपदेश बी आणि अंतिम उपदेश बी. जसं सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार बी, जेव्हा ऐशी दशा येईल पुढे ते म्हणणं होईल वेडे, मग चिंतन ठेवी रोकडे आत्मज्ञान. हा म्हणून असं पुढे होणार आहे, म्हणून तू हे बी कर असा बी संतांचा उपदेश आहे. म्हणून म्हणतात की जर तू लटिका व्यवहार सर्व हा संसार हे जर नाही वेळ केले तर तुझी वाया झाली गाड्या. शेवटच्या टप्प्यात बी तू हुकला, बाकीचा तू हुकलेलाच आहे. पण म्हणून अरे यायला शिक्षण नाही घेणं झालं, क्षमा केली त्याला, जाऊ दे आता इथून पुढे तरी सावध राहा. तुम्ही शिक्षणातून हुकले ना, जाऊ दे आता तुम्ही खेळा, कमाई करा. जे कमाईतून बी हुकले, रिटायर झाले, त्याला सांगितलं आता तुमचं हे नाही, तुम्ही आता तरी पुढे, आता गेलेलं जाऊ दे, मागे गेली ते पाहू नका, आता तुम्ही इथून पुढे तरी सावध व्हा, आता तरी पुढे. मग पुढचा उपदेश केला, मागायला चिंता करू नका, झालं गेलं झालं त्याला. ज्याने शिक्षण अंगोठा दिले राजू राहू दे, आता समजे शिकलेले बी अंगोठे दिले, तुम्हाला काय नाही आता काय अंगोठ्या दिल्याशिवाय कुठंच काय व्हाय ना आता. म्हणून अंगोठे बाजाराला हे काळ चांगला सोपाला आलेला आहे, कारण समजे शिकलेला अंगोठा आणि बिघड शिकलेला अंगोठा असं. म्हणून तुमची काय नाही चांगली काळानं काळजी केली तुमची, तुम्ही मिसळून गेली. तुम्ही नाही तर अंगोठ्या त्यानं उघडी पडत होती पहिली की ह्या इकडे प्यारण द्या अंगोठा, आता समजेलाच अंगोठा आहे आता. म्हणून त्याला त्याचं झापून गेलं. हा आता तुम्ही कमाई ठोकली, हुकू द्या, काय नाही, कमाईन गमाई सारखी. मग गरीब श्रीमंत एकाच नसन वाट्यात असते, म्हणून त्याच्यात बी काही नका, जाऊ द्या, त्याच्यात हुकली हुकू द्या. आई वडिलाची सेवा करा याच्यात हुकू नका, पुण्य करा याच्यात हुकू नका, शास्त्र चिंतन करा याच्यात हुकू नका. अरे काही त्याच्यात बिगले, अरे शेवटी संतांची संगत कर आणि जग खोटेन, देव खरायन, तो देव माझं स्वरूप आहे हे शेवटचं लक्षात घे. याच्यातून जर हुकला तर मग वाया झालं, वाया येरझार हरिविना, मग वाया जाऊ देऊ नका. म्हणून काळ सार्थकीकरण, काळ वाया जाणं म्हणजे काय, महाराज एवढं निरूपण सांगू आपण, वेळ थोडा आहे आणि आपल्याला आठवायचं वेळेत. काळ सार्थकीकरण कसा आणि काळ वाया जाणं कसा. मिळालेल्या चान्सात योग्य व्यवहार करणं, योग्य साधना करणं, काळ सार्थकी घालणे. काळ सार्थक केला त्याने धरीला म्हणे विठ्ठल. काळ सार्थक कोणी केला? ज्यानं मनामध्ये देवाचं ध्यान केलं, देवाचं स्वरूप ओळखलं, त्यानं काळ सार्थक केला. बाकीच्याचा काळ वाया गेला. आयुष्य वाया घालू नका म्हणतात तुकाराम महाराज, नका करू नाश आयुष्याचा. हे पहा, आयुष्याचा नाश करायचा आपल्या नाही, करायचा आपल्या हातात आहे का? आयुष्य रोज संपायले नाही, संपू द्यायचा हातात आहे का? मग कसं मग तुकाराम महाराज सांगतात नका करू नाश आयुष्य. हा आता पाण्याचा नाश नाही करायचा, पाणी बिनकामी वापरायचं नाही, साठवून तो आम्ही नाश करायचा नाही, पैशाचा नाश करायचा नाही, कामाकामी खर्चाची उगाच हौशी नाही करायची, आम्ही ते करू. पण आयुष्याचा नाश नाही करायचं कसं? म्हणजे आज दिवसभर 24 तास आयुष्य खर्चणार आहे, मग याचा नाश नाही करायचा म्हणजे 24 तासातून आपल्याला 22 तास, समजा 22 तास खर्चायचं, 2 तास उरवायचं का? कसं उरवायचं? महिन्यात 30 दिवस जाणारच,
मग महिन्यातली 30 दिवस कशी आपल्याला शिल्लक पाडायची, त्याच्यातली 15 दिवस शिल्लक कशी पाडता येते? पैशातले बाजार करून 50 रुपये शिल्लक पाडता येते, कमी जास्त बाजार करून स्वस्त आणून नाही तर कमी आणून काय करता येईल? पैसे शिल्लक पाडता येतील. तसं आयुष्य शिल्लक कसं पाडा? अरे आयुष्य शिल्लक नाही पाडायचं. मग आयुष्याचा नाश कसा करू द्यायचा नाही तेच सांगायला लागलो. आयुष्य तर चाललेलंच आहे, पण चाललेले आयुष्य सार्थकी लागलं पाहिजे असं जाऊ द्यायचं. नाशाचं स्वरूप लक्षात यायला पाहिजे. हां हे पहा, सार्थकी जाणं काय आणि वाया जाणं काय. ज्याच्यासाठी दिलं होतं ते नाही केलं तर वाया गेलं, आणि ज्याच्यासाठी दिलं होतं ते जर केलं तर सार्थक झालं. हे पहा, तुम्हाला बाजाराला 100 रुपये दिले घरून मालकानं, वडिलानं, मुलाला, आणि त्यानं ते 100 रुपये घेतले आणि बाजार करायला पिशवीत गेला, पिशवी घेऊन गेला आणि अलीकडं खेळ लागला होता काहीतरी एखादा परलाल्याचा, डोंबाऱ्याचा, नागाचा, असतेच खेळ त्या अलीकडे यात्राच्या अलीकडे असतेच पहिल्या तोंडला. आणि मग त्याच्यावर त्यानं काय केलं, ते पैसे टाकले. कारण एकाची 100 झाली तर 500 आली एकाला. म्हणजे मला तुमच्याकडे आपल्याला बाजार बी करू आणि पैसे बी शिल्लक पडतील. मग त्यानं ते 100 रुपये टाकले आणि त्याचं ते घर गेलो आणि पिशवी बागला तशीच राहिली रिकामी. घर बी रिकाम, पिशवी बी रिकामी. आता काय करणार? पैसे खर्चले नाही का? बरं, बाजार केला असता तरी पैसे खर्चत नव्हते का? आणि एरी खर्चले, मग काय झालं? पैसे ते एरी जाणार होते बाजारात. त्या कसा बाजाराला असता घरी त्या पैसे म्हणजे पैसे गेले आणि पिशवी रिकामी आली. आणि एकाचे पैसे गेले पण पिशवी भरली ना. तसं आयुष्य गेलं पण काय आलंय? आयुष्य जाऊन काही हाताला आलं असलं तर सार्थक झालं, आणि आयुष्य गेलं आणि हाताला काहीच नाही आलं तर मग त्याला म्हणा वाया गेलं. नका करू ना तसा वाया आपला आयुष्य जाऊ नये म्हणून आपण परमार्थ, ईश्वराची सेवा, साधू संतांची सेवा, आई वडिलांची सेवा, घडीला जिम्मेदारीनं कुटुंबाचं संगोपन आणि सत्कार्य करीत राहणं हे आयुष्याचं सार्थक आहे. विठ्ठल पासून वेद शिकवते, संत शिकवते, ऋषीमुनी शिकवते, साधू संतांना मराठी भाषेत शिकवलं. वारंवार सांगून बी आपण ऐकलं नाहीत म्हणून ते म्हणले आता तरी पुढे हाची उपदेश पुन्हा पुन्हा मी सांगायला तुम्हाला. नका करू ना आयुष्याचा. आणि सांगणे त्याची शिकवणी तुकाराम महाराजाची शिकवण्याची पद्धत आहे ती अरे रावीने नाही, ती प्रेमा नाही, ती हात जोडू नये, ती पाया पडू नये, अभंगाचं पुढचं करू. तुकाराम महाराज दंडवत घालून आपल्या पायाला लागून आपल्याला शिकवतात. सकळांच्या पाया माझे दंडवत. काय शिकवतात? आपुलाली चित्त शुद्ध करा. तुमच्या चित्त शुद्ध नसल्यामुळे ही गोष्ट महत्वाची लक्षात आहे ना. म्हणून अंतःकरणाची शुद्धी करा, चित्त शुद्ध करा. इतकं शुद्ध करा की तुमच्या हे जवळपास सर्वच लक्षात आलं पाहिजे. म्हणून जितकी जितकी चित्ताची अशुद्धी तितकं तितकं अज्ञान असते, आणि जितकं जितकं चित्त नितळत जाईल तितका तितका प्रकाश पडत असतो. ह्या गोष्टी काहीला कळतात आणि काहीला कळत नाहीत का? चित्त शुद्ध नसते. चित्त शुद्ध नसलं की शिक्षण काळात शिक्षण घेऊ वाटत नाही, फिरावं वाटतंय. कमाईच्या काळात कमाई कळत नाही, व्यसन लागते. चित्त शुद्ध नसल्यास लक्ष नाही. जिम्मेदारीच्या काळात जिम्मेदारी घेत नाही, मोकाट राहतो. चित्त शुद्ध नसल्याचं लक्ष नाही. आईवडिलाची सेवा करायची, त्याला सेवेची गरज आहे तरी उद्धटवाणी वागतो, त्याची सेवा करीत नाही, लवत नाही, त्याची व्यवस्था लावित नाही. घोर पाप आहे ते. ही चित्त शुद्ध नसल्यामुळे अरे दुसऱ्याला कळायला तर मग दुसरी शेजारी पाजारी त्याला भाकरी नेऊन द्यायली, त्याला हाताला धरून दवाखान्यात न्यायले तर ह्यो इकडंच बसला.
रत्नात अनेक प्रकारच्या, म्हणजे चित्त शुद्ध नाही. त्याला चित्त शुद्ध असल्यास त्याला कळायला असताना की आपली आई वडील येत, आपली जिम्मेदारी येते, आपण सेवा करायला पाहिजे. आपल्याला केव्हा सेवेचा योग येईल, आपण काय ढोर नाहीत, पशु नाहीत, हे कळायला पाहिजे ना. चित्त शुद्ध नसल्यामुळं कळत नाही. आणि हे जर कळत नाही व्यवहारातलं, तर चित्त शुद्ध नसल्यावर देव कवा कळा, भजन कवा कळा, शास्त्र कवा कळा, संतांचा उपदेश कवा कळा. आणि समजा उपदेशाचा उपयोग करून मी देहाहून वेगळाय, मी पंचकोशाहून वेगळाय, मी 3 देहाचा साक्षी, मी जागृती स्वप्न सुसुप्तीचा द्रष्टा आहे, ह्या गोष्टी किती लांब राहिल्या महाराज. म्हणून चित्त शुद्ध करणं अत्यंत गरजेचं आहे. माळ घाला, आहार शुद्ध घ्या, देवाचं भजन करा, ह्या अशा वैष्णव माणसाच्या संगतीत राहा, एकादशी धरा, पंढरपूरची वारी करा. करा रे बापानं साधन हरीचे, करा करा, हेच करा. पुन्हा पुन्हा हेच गाणे गा, तुम्ही हेच गाणे गा, पुन्हा पुन्हा हेच करा. तोमच व्हावा, तोमच व्हावा असा ध्यास धरा आणि करा. संधी चालली, आयुष्य वाया चाललंय, साधन करायचं आयुष्य वाया चालले. म्हणून नका करू ना आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. आपलं आले चित्त शुद्ध करा. हे पा आपलं चित्त, हे पा हा माझा पटका आहे, समजा फॅक्ट आहे, हा चांगला ठेवण्याचा माझी जिम्मेदारी. याला डाग नाही पडली पाहिजे, हा मलाल नाही पाहिजे, हा चांगला राहायला पाहिजे. आपल्या अंगातलं शर्ट दुसऱ्यानं धुवा का, आपण धुवा. आपल्या पायातल्या चपला आपण व्यवस्थित ठेवा, आपलं शरीर आपण व्यवस्थित ठेवा. दुसऱ्यावर काय जिम्मेदारी येते. तसंच आपलं मन आपण व्यवस्थित ठेवा, आपले प्राण आपण स्थिर करा, शुद्ध करा. आपलं मन आपण स्थिर करा, शुद्ध करा, आपण त्याच्यात विवेक करा. दुसरं कोण करेन, हे आत्मसेवा आहे. म्हणून आपल्याले चित्त शुद्ध करा, इतकं शुद्ध करा की आपल्याला सर्व जीवन परिपूर्ण कळालं पाहिजे. म्हणून सकाळच्या पाया माझे दंडवत. आपल्याले चित्त शुद्ध करा. महाराज चित्त शुद्ध करण्याचा उपाय तरी सांगा तिसऱ्या काळामध्ये. चित्त शुद्ध करण्याचा सर्वात सोपा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय तुकोबाराया सांगतात. देवाचं चिंतन करा, देवाचं नाम चिंतन करा, देवाचं गुण चिंतन करा, देवाचं रूप चिंतन करा, देवाचं स्वरूप चिंतन करा, देवाच्या भेद रूपाचं चिंतन करा. चिंतन करीत चिंतन म्हणून चिंतन करा. हे पाहिजे काही येत नाही ना, त्याने हे चिंतन करायचं की बाबा हे जग कसं निर्माण केलं असेल, कोण केलं असेल, कोण आहे तो देव, कसा असेल तो, त्यानं मला देह द्याला, तो कोण देव आहे, त्याची मला ओळख नाही, त्याची आतुरता लागा. माझा श्वास कोण चलित असन, माझ्या शरीरात रक्त बनतो ते कोण असन, त्या गोष्टी चालायला आपल्याला चिंतनच करायला पाहिजे. सूर्य उभाला, हे काय माणसाची या पुन्हा तयार केला असेल थोडा मोठा आगीचा गोळा, की हवा चालली ही कोणाची निर्मिती असन, केव्हापासून असन, हवा कोण तयार केली असन सुरुवातीला. पण ह्या गोष्टी चिंतन करायसारख्या नाहीत का. पण आपल्याला दुसऱ्याच गोष्टीची नादे लागली. आपली लाईनच क्लिअर व्हायना. आपली लाईन अशी कशी आग्या किड्यासारखी जीव मरत आदळ्या द्यायला लागली चाललेली आपली. म्हणून भजन नाही, संतांची संगत नाही, शास्त्राचा सहवास नाही. म्हणून आपल्या चिंतनाला कुठून सुरुवात व्हायना, ना तर चिंतनाला कुठून बी सुरुवात होती. चिंतनाची नाही वेळ, सर्व काळ करावी, कुठं बी करावी. काळ वेळ नाम उच्चारित, कुठं बी कोण्या बी काळात आपल्याला चिंतन करता येतं, नामच करता येतं. म्हणून चिंतन करा गाड्या महाराज म्हणतात. हिथं ते त्यांनाच हित होईन आपलं. हिथं ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध किंवा शुद्ध भावी, एकविध किंवा शुद्ध भावानं आपण आपलं मन शुद्ध करा आणि इतकं हित करून घ्या. चिंतन करून चिंतन आहे पहा चिंतन. इथं चिंतनात किंमत मंडळी आणि आपले जे तात्यावती भानुदास महाराज, तर यांनी देखील चिंतनात, कारण गावामध्ये चिंतन नेहमी असायचं आणि त्यांना बापूराव महाराज, केशव महाराज, बाबाराव महाराज आणि आता हरिभाऊ महाराज यांच्या संगतीत बरंच चिंतन त्यांनी ऐकलं. गावात पाठनेहमी चालू होते पहिल्या दिवसापासून, तर ते चिंतनाला येत होते आणि त्या चिंतनांचा परिचय चिंतनातूनच आहे. सुरुवातीला त्या पांगरी गावात मी त्याच्याच घरी आलेलो. पहिल्या पुढे कोणाचीच बोलत नव्हती. हरिभाऊ महाराजाची नव्हती, दत्ता महाराजाची नव्हती, कोणाचीच नव्हती. त्याच्या एरीची उजून होती. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आणि आमच्या गावात त्यांची मुलगी द्यालेली सुमनताई, आणि मग त्याचे जो देर आहे उद्धव महाराज म्हणते त्याचा आमचा मित्रपणा, तर ते नेलं मला की चला. पोरं इतके होऊन बी तरी बी त्याला वाटत होतं की जमनच सुधरलं.
की शकुनी मामाच्या हाताने यायचं चांगलं होईनच. कोणाला वाटत होतं राष्ट्राला कोणाला महाभारत माहीत असलं तो मागून वाटलं की ते आता समजे मिळून झाला आपलेच जास्त सैन्य आणि आपल्या कोण समजे यादव बी आलेले आणि मग आपलाच विजय होईल. ते आपलाच विजय होईल ह्या हिशोबानं त्याने विचारलं होतं संजयाला की ह्या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र ह्या त्या ठिकाणी काय चाललं मला सांग. आणि शेवटी सांगितलं होतं की जे कोणाला येईल सांग. त्यानं समजा ऐकलं त्याच्यात त्याला जे ऐकायचं होते काहीच नाही. असं कीर्तनात काही काही माणसं असते धोरण असते आपल्या निघून काही मग निघून तुमचं आपल्याला काय ऐकायचं काहीच नाही. तसं पूर्ण भगवद्गीता संपली दर्शनाला आणि त्याला तो ब्रह्म आत्मा परमात्मा पंचभूत माया अष्टधा प्रकृती पुरुषोत्तम हे दुसरंच निघले एका आणि त्याला ऐकायचं होतं की ते युद्ध करते का नाही तर अर्जुन तर नको म्हणतो करायचा तयार होतो का नाही. आणि तयार झाला की कोणतं शेवटच्या 18 अध्यायात सांगितलं की अर्जुन तयार झाले होते. त्याला काय गुप्ती कसा तो माणूस आमचा एक चालला होता की मी युद्धच करत होतो तर आमच्या पोराला राज्य राहू लागलं आणि तो लंगोटी लावून म्हणला होता मी भिक्षा मागून खाईन. चांगलं आमच्या दैवात होतं पण ठेवले काळा यानं बोलत त्याला राजी केलं. युद्धाला काय केलं राजी केलं म्हणून तो म्हणला बरं राजी व्हायना का पण संजय तुला इतक्या लांब इतकं मग तिथं तुम्हाला इथं सांगायला लागला. मग तू मला एक सांग की युद्ध जर झालं आता अर्जुन तर तयारी झाला म्हणजे युद्ध तर होणार आहे फाईटलाच झाला पण युद्धामध्ये जे कोण आली आणि आज जे कोण आली एवढी कारण त्याला महत्वाची गोष्ट ती राहिली दुसरं 18 आधी ऐकावं लागली. त्याला चिंतनाची सवय नाही त्याला कीर्तन ऐकायला भेटले म्हणे त्याला कीर्तन ऐकायला भेटल्या झालं ते 18 अध्यायाचं. आणि मग तो म्हणतो की याच्यात जे कोणला येणार आहे असा प्रश्न विचारला. भगवद्गीतेतला शेवटचा प्रश्न येतो आणि मग त्याचं शेवटचं उत्तर संजयाने दिले. यत्र योगे यत्र काय यत्र योगेश्वर पार्थो यत्र धनुर्धरा. भगवान जिकडं भगवान आहे जिकडं पार्थ आहे त्याच जिकडं त्या ध्वजस्तंभावर मारुती आहे. ज्या ज्या बाजूने हे त्याच बाजूनं येस निश्चित आहे. त्याच बाजूनं धर्म आहे त्याच बाजूनं नीती आहे आणि त्याच बाजूनं येस येणार आहे. पण या बाजूनं ज्या बाजूनं धर्म आहे ज्या बाजूनं नीती ज्या बाजूनं कृष्ण आहे ज्या बाजूनं ध्वजस्तंभावर मारुती आहे आणि धर्मनीती ज्या बाजूने त्या बाजूने याची न्याय बी का नाव नाही घेतलं कोणाचं. हे सांगणं कसं आहे सांगून तर जायचं वेळ लागू द्यायचं नाही कोणाचंच वाईट व्हायचं नाही कारण गरीब माणसं होती ती शिवक आणि त्याला सांगावं लागलं. मग तो म्हणला की बाबा ज्या बाजूनं धर्म आहे ज्या बाजूने नीती आहे ज्या बाजूनं कृष्ण भगवान आहे ज्या बाजूनं मारुतीराय ध्वजस्तंभावर आहे त्या बाजूनं येस येईन असं वाटतंय. आता मग त्याला याच्याकडे बाजूच सांगितली नाही कारण याच्या बाजूनं दुसरी होती. याच्या बाजूनं कोण होते गंगा भीष्म होते द्रोणाचार्य होते कृपाचार्य होते कर्ण होता शकुनी मामा होता शैल्य किती जण होते. मग ह्याचे हे असं नाव नाही घेतलं आणि अधर्म होता अनिती होती मग त्याच्या विरोधातच आलं ना. आणि त्या बाजूनं येस मांडल्यावर याला काय झालं थकून गेला तो धृतराष्ट्र. असा ध्यानात घ्या त्याचप्रमाणे ह्याच बाजूने येस म्हणजे जसं धृतराष्ट्राला अपेक्षा होती मुलाकून ध्यानात घ्या आई वडिलांना अपेक्षा असते मुलाकून तशी साधू संताला आपल्याकडून खूप अपेक्षा आहे की आज ना आपण सुधारतो म्हणून ते आपल्याला सोपा मार्ग सांगतात नामाचा की हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे आणि आत्मज्ञान ओळखून घ्या. हे शरीर आज ना उद्या जाणारच आहे सर्वांचं. ज्यांचं गेलं त्यांच्याबद्दल आपण चिंतन काढलो त्याने चिंतन केलं म्हणून साधू संतांच्या संगतीत त्यानं आत्मा अनात्मा तीन देह तीन देहाचा साक्षी मी आत्मा आहे असं विवेकानं ओळखून द्यायचं संत सांगत असतात. मग आपण जर ऐकत गेलो तर आपल्याला या गोष्टी कळत असतात म्हणून त्यानं चिंतन ऐकलंच होतं. आता हे कळालं त्याला हे त्याचा स्वसंवेदीविषयी त्याच्या अनुभवाचा विषय म्हणून आपल्याला कळलाच पाहिजे. पण ऐकलं तरी वाया जाणार नाही परोक्ष तरी ज्ञान होईल आणि परोक्ष ज्ञानावाला वाया जात नसतो. संतांचं ऐकलं तर सुरुवातीला परोक्ष ज्ञान होतं आणि परोक्ष ज्ञानावाला वाया जात नसतो कारण परोक्ष ज्ञानावाल्याला परमात्मा प्राप्तीची जी इच्छा उरत असते शेवटी. आणि परमात्मा प्राप्तीची इच्छा उरल्यावर या जन्मात जर कळालं तर बरं झालं नाही कळालं नाही ब्रह्मज्ञान झालं
तर पुढचा जन्म माणसाचा भेटून त्याची सेवा परमार्थाची पूर्ण होत असते आणि त्याला अपरोक्ष ज्ञान होते, ब्रह्मज्ञान, आणि तो मुक्त होत असतो. म्हणून परमार्थाला लागलेला वायाच जाणार नाही. परमार्थाला लागला म्हणजे वायाच जाणार नाही. परमार्थातलं कोणतं बी साधन करा ते वाया जात नाही. म्हणून परमार्थातले साधनं आवर्जून केले पाहिजे आणि चिंतन केलं पाहिजे. आणि हे साधू संत आपल्याला पाया पडून मस्तका दंडवत घालून सांगतात. म्हणून आपण चिंतन करा आणि कसं वागा. तर महाराज आपल्याला शेवटच्या कडव्यात सांगतील त्या आधी आपण विठोबा रखुमाईचं भजन घेऊ. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, याप्रमाणे त्यांची सेवा त्यांना अर्पण करू आपण. आणि एक बार साधू संतांचं माऊलीचं भजन मोठ्या उत्साहानं करू. चाल होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. म्हणून आपण एक बार माऊलीचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली,